हॅलो एव्हरीवन. तर चला आज आपण बनवूया पालकपुरी. कारण पालक हा खूप पौष्टिक असतो आणि लहान मुले आणि आपण सुद्धा पालकची भाजी खात नाही, तर आपण पालकपुरी बनवूया. चला त्यासाठी मी घेतलंय पालक बारीक चिरून, त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, 4-5 लसूणच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर, ओवा हे सगळं मिक्सरमध्ये टाकलं आणि बारीक करून घेतलं. त्यानंतर बारीक झाल्यानंतर एका मोठ्या ताटमध्ये ते काढून घेतलं. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप असं टाकून घेतलं. त्यानंतर मी त्यात बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकून ते चांगल्या प्रकारे मळून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही मिक्स करायचं. त्यानंतर थोडंसं तेल लावून अजून त्याला स्मूथ करून घेतलं. त्यानंतर छोटे छोटे उंडे केले, ते पिठामध्ये मिक्स केलं आणि एक एक पुरी लाटून घेतली. तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण करू शकता. अशी एक प्रकारे एक एक पुरी लाटून घेतली. जर तुम्हाला एक एक नसेल लाटायची तर तुम्ही एक चपाती करून त्याच्या वाटीच्या साह्याने अशा पुऱ्या करू शकता. बघा मी अशा सगळ्या पुऱ्या करून घेतल्या. त्यानंतर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं मीठ टाकलं. का तर जर मीठ टाकलं तर पुऱ्याला तेल धरत नाही. त्याच्यानंतर मी एक एक पुरी टाकून अशा प्रकारे छानशी तळून घेतली. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान तळलेल्या पुऱ्या झाल्या आहेत आणि त्या मी एक अशा फॉईल पेपरवर काढून घेतल्या. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर नक्कीच सांगा.